संस्कृती या उपक्रमांतर्गत असेच का या पुस्तकातील कथा क्रमांक 7 स्वप्नातील गंमत ही वाचणार आहे। अगदी लहानपणापासून तन्मयला पृथ्वी या ग्रहाबद्दल खूपच आकर्षण होते। सजीव सृष्टी असलेल्या या हिरव्या ग्रहाबद्दल म्हणजेच पृथ्वीबद्दल त्याला खूपच कुतूहल होते। त्याच्या रूममध्ये सुद्धा त्याने सगळीकडे पृथ्वीच्या चित्रांचे विविध प्रकारची माहिती चिटकवलेली होती। रात्री झोपताना नेहमी पृथ्वी गोलाशी खेळण्याची त्याला सवय होती। पृथ्वीवर असणारे विविध घटक जाणून घेण्यास त्याला खूप आवड होती। एकदा रात्री पृथ्वी गोलासोबत खेळता खेळता त्याला गाढ झोप लागली। पृथ्वीचा विचार मनात घेऊन झोपलेल्या तन्मयला स्वप्नांच्या राज्यात अचानक पंख फुटले। तन्मयला आता उंच उडता येत होते। अजून उंच असे करत करत तो खूपच वरती गेला। त्याला खूप मजा वाटत होती। पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणात तो मनमुग्धपणे उडत होता। उंच वाऱ्यांना दिसणाऱ्या पृथ्वीला बघून त्याला खूप आनंद होत होता। पृथ्वीपासून तो 13 किलोमीटर पर्यंत वरती उडत आलेला होता। तो जसा वरती उडत होता तशी हवा सुद्धा विरळ होत चाललेली होती। आता तर त्याने पृथ्वीच्या तपांबरात प्रवेश केला होता। वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड वायू, त्याचप्रमाणे पाऊस, धुके, ढग, वादळ, धूलिकण व बाष्प असे अनेक घटक त्याला तपांबरात बघायला मिळाले। या सर्व मजेशीर बाबी बघत असतानाच त्याचे लक्ष थोडेसे वरती गेले। बघतो तर काय, तिथे विमान उडत होते। तपांबराच्या वरती उडणारी ही विमान अगदी जवळून दिसत असल्याने त्याला खूप मजा वाटत होती। या आनंदाच्या भरातच तपांबरापासून अजून उंच तो उडत गेला। तिथे प्रत्यक्ष 50 किलोमीटर पर्यंत भागात म्हणजे स्थापांबरापासून खालच्या बाजूला एक छत्री उडताना त्याला दिसली। तन्मय छत्रीचे निरीक्षण करू लागला। त्याला अचानक आठवले की सूर्याच्या अणीतील किरणापासून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणारी ही छत्री आहे। तिलाच आपण ओझोन छत्री असे म्हणतो। या ओझोनच्या थराचे त्याने अगदी बारकाईने निरीक्षण केले। त्याच्या असे लक्षात आले की हा थर आता काही ठिकाणी विरळ होत चाललेला आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या हवेच्या प्रदूषणामुळे हे झाले असावे असा अंदाज तन्मयने केला। तितक्यात कुणीतरी हात पुढे करून आल्यास उचलून घेत असल्यास त्याचा भास झाला। तन्मय थोडासा घाबरला, पण लगेच वरून आवाज आला, घाबरू नकोस तन्मय, मी वातावरणाचा तिसरा थर मध्यांबर या भागामध्ये तापमानाचे प्रमाण सर्वात कमी असते। चल, मी तुला इथून 80 किलोमीटर दूर असलेल्या आयनांबराची ओळख करून देतो। मध्यांबरापासून वरती जाताना तन्मयला खूप मजा वाटत होती। उडत दोघेही आयनांबर या थरावर पोहोचले। मध्यांबरापासून 500 किलोमीटर आयनांबर पसरलेले होते। पृथ्वीवरील रेडिओ लहरी या ठिकाणाहून परावर्तित होता असल्याने तन्मयला समजले। त्यामुळे त्याचे कुतूहल खूपच वाढले होते। या आयनांबराच्या वरती काय असते हे जाणून घेण्यासाठी मध्यांबरासोबत तन्मय आयनांबरापासून अजून वरती गेला। या ठिकाणी त्याला हायड्रोजनसारखे हलक्या वायूचे अस्तित्व आढळले। हा थर होता। तसेच विविध कृत्रिम उपग्रह याच ठिकाणी फिरत असल्याने त्याला आले। या उपग्रहात हात लावण्यासाठी तन्मयने दोन्ही बाजूने हात वरती केले तर जोरात कसला तरी आवाज झाला। फिरण्याच्या तन्मयला त्या आवाजाने खडबडून जाग आली। बघतो तर काय, रात्री बेडवर ठेवलेला पृथ्वीगोल हाताच्या धक्क्याने खाली पडला होता। हे सारे स्वप्न होते समजल्याने तो खुदकन हसला। धन्यवाद।